लाडक्या बहिणींचे सरकारी दोडके भाऊ, सरकारी भावांची योजनेत घुसखोरी, किती कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकीचा निधी? महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेतली बोगसगिरी थांबण्याचं नाव घेत नाही. सरकारी लाडक्यांपाठोपाठ दोडक्या भावांनीही लाडकीच्या निधीवर डल्ला मारलाय. 1183 सरकारी कर्मचाऱ्यांपैकी चक्क 17 पुरुष कर्मचाऱ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकनाथ चुडामण कोळी जळगाव, प्रीतम दादासाहेब जगताप पाटील लातूर, जय नारायण केंडल बुलढाणा, दिनकर पुंडलिक इंगळे बुलढाणा, महादेव कालिदास लष्करे धाराशिव, किशोर कचरू कचकर संभाजीनगर, किशोर केशवराव ठाकूर नाशिक, मनीष मारुती थोरात सोलापूर, प्रमोद मुरारी सरकार गडचिरोली, मुकेश लक्ष्मणराव मेहेत्रे बुलढाणा. माहितीची सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या नावाची छाननी सुरू झाली. त्यानंतर 26 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले, तर आणखी 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे. या चौकशीत 1183 जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेत घुसखोरी करून निधी लाटल्याचं बिंग फुटलं. मात्र कोणत्या जिल्ह्यात किती कर्मचारी आढळलेत ते पाहूया. बुलढाणा जिल्ह्यात 193, सोलापूरमध्ये 150, लातूर जिल्ह्यात 147, बीडमध्ये 145, उस्मानाबादमध्ये 110 आणि जालना जिल्ह्यात 76. जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला जो महिला बाल विकास विभागाकडून जो यादी प्राप्त आहे शासकीय कर्मचाऱ्यांची, त्याच्यामध्ये 7 कर्मचारीची प्राथमिक माहिती प्राप्त आहे. ते 7चे 7 कर्मचारी जिल्हा परिषद यंत्रणाचे आहे अशी प्राथमिक माहिती आहे. त्याच्यामध्ये 3 कर्मचारी आयडेंटिफाय झालेले आहे आणि त्याच्यावर आता पुढच्या जो रिकव्हरी व इतर गोष्टी असेल ते गोष्टी करण्यात येत आहे. आणि उर्वरित 4 कर्मचारीच्या आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून या कारवाई चालू आहे. ज्यांच्यावर लाडक्यांच्या नोंदणीची जबाबदारी होती त्याच अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याचं उघड झाल्यानं आता ग्रामविकास विभागानं कर्मचाऱ्यांविरोधात निलंबन आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात केली. सरकारनं फक्त शिस्तभंगाच्या कारवाईवरच न थांबता सर्व जिल्ह्यात चौकशी मोहीम राबवण्याची मागणी होते. बोगस लाडक्या बहिणी आणि पुरुषांनी लाटलेले 4800 कोटी वसूल करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.